तर नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केट हे आज बंद आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे एपीएमसी मार्केट बंद आहे। प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। एपीएमसी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। जरांगेंच्या मोर्चाचा आज वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम असणार आहे। एपीएमसी बाजारपेठेमध्ये मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। इकडे आपण पाहतोय की लोणावळ्यामध्ये सध्या चर्चेच्या फेऱ्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। प्रशासनाकडून मंत्रणीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झाले आहेत। दुसरीकडे एपीएमसी मार्केट जे आहे ते आज बंद आहे। या ठिकाणी मोठ्या उलाढाली होत असतात, मात्र आज हे मार्केट बंद आहे। या ठिकाणी आंदोलनकर्ते जे मोर्चेकरी येणार आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गणेश, एपीएमसी मार्केटमध्ये कशा पद्धतीने तयारी केली जाते? नक्कीच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील हे आंतरराष्ट्रीय सरहद्दीतून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। आता सध्या आपण एपीएमसी मार्केटमध्ये आहोत। याच ठिकाणी आता जरांगे पाटील हे दुपारच्या नंतर येणार आहे। मोठा विराट मोर्चा देखील या ठिकाणी येणार आहे। त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी साफसफाई स्वच्छता मोहीम राबवली जाते, सॅनिटायझरिंग केले जाते। ते पाहू शकता एपीएमसीचं हे भाजी मार्केट आहे आणि याच ठिकाणी मोठ्या संख्येने उलाढाल होत असते आणि याच ठिकाणी आज पासून जे आहे ते मार्केट बंद झालेलं आहे। उद्या देखील हे मार्केट बंद असणार। तसेच या बाजूचे परिसर देखील स्वच्छता करण्यात आलेली आहे। त्यामुळे काही अंतरावरती ह्या चारही मार्केटमध्ये म्हणजे मसाला मार्केट असेल, दाणा मार्केट असेल, भाजीवाला मार्केट असेल, अशा 3 ते 4 मार्केटमध्ये या जेवणाची सोय देखील ठेवण्यात आली आहे। त्यासाठी जय्यत तयारी नवी मुंबई महानगरपालिकेकडून देखील स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। तर दुसरीकडे सरकार याकडे कसं बघतंय, विराट मोर्चा या ठिकाणी कशा प्रकारे येणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। पोलीस बंदोबस्त देखील मोठा असणार आहे। त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी राबवली जाणार आहे। जरांगे पाटील यांची विराट सभा देखील या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे विराट सभेचं देखील ठिकाण या दाना मार्केटमध्ये करण्यात आले आहे। त्यामुळे हा एपीएमसी मार्केट जो आहे तो मोठा मार्केट आहे। मुंबई असेल, ठाणे असेल अशांना तर पुरवठा देणारा हा मार्केट आहे। त्यामुळे ही सेवा आता सर्व ठप्प झाल्यामुळे सर्व आता या ठिकाणी लक्ष लागले ते विराट सभेकडे लागलेलं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।